अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 21. श्री गणेशाय नमः. स्वामी चरित्र सारामृत. झाले 20 अध्यायापर्यंत. कोरोनी माझे मुख निमित्त वदले स्वामी राजा. आता कळसाध्याय 21. कृपा करोनी वदवावा. हा ग्रंथ संपूर्ण करावा. भजना कारणे. भक्तजना कारणे. संपवा अवतारा आता. ऐसे मना माझी येता. जड देह त्यागुनी तत्वता. गेले स्वस्थानी यतिराज. शके 1800 पूर्ण. संवत्सर ते बहुध्यान. मास चैत्र पक्ष पूर्ण. त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर. चतुर्थ प्रहराचा अवसर. चित्त करोने एकाग्र. निमग्न झाले निजरूपी. षटचक्राते भेदून. ब्रह्मरंध्रा छेदून. आत्मज्योत निघाली पूर्ण. हृदयामधुनी देदवा. जवळ होते सेवेकरी. त्यांच्या दुःख झाले अंतरी. शोक करीती नाना परी. तो वर्णिला न जाई. अक्कलकोटींचे जनसमस्त. दुःखे करून आक्रदंत. तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ. वाढेल समुद्रसा. असो स्वामींच्या अनंत लीला. जना सन्मार्ग दाविला. उद्धरिले जडमुढाला. तो महिमा कोण वर्णी. कोकणात समुद्रतीरी. प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी. पालक्षेत ग्रामा माझारी. जन्म माझा झालासे. तेथेची बाळपण गेले. आता कोपर्लीस येणे केले. उपशिक्षक पद मिळाले. विद्यालयी सांप्रत. वाणी मारवाडी श्रेष्ठ. नाम ज्यांचे शंकरशेठ. त्यासी स्नेह झाला निकट. आश्रयदाते ते माझे. त्यांची स्वामींचरणी भक्ती. भावार्थ पूजन करीती. दिवसा उपजली चित्ती. स्वामी चरित्र श्रवणांची. ते मजला सांगितले. मी स्वामी गुणानुवाद गायले. हे स्वामी चरित्र लिहिले. अल्पमतीने अत्यल्प. प्रथमाध्यायी मंगलाचरण. कार्यसिद्ध देवतास्तवन. आधार स्वामी चरित्रास कोण. हेचे कथन केलेसे. श्री गुरु कर्दळी वनातून आले. स्वामी रूपे प्रगटले. भुवरी प्रख्यात झाले. हे कथन. द्वितीय अध्यायी. तारावया भक्तजनाला. अक्कलकोटी प्रवेश केला. तेथीचा महिमा वर्णिला. तृतीयाध्यायी निश्चय. स्वामींचा करावया छळ. आले 2 संन्यासी खल. तेची वृत्त सकल. चौथ्या माझे वर्णिले. मल्हारराव राजा बडोद्यासी. त्याने न्यावया स्वामींसी. पाठविले कारभार्यासी. 5व्यात ते कथा. यशवंतराव सरदार. त्यांसी दाविला चमत्कार. तयांचे वृत्त समग्र. 6व्यात वर्णिले. विष्णुबुवा ब्रह्मचारी. त्यांची स्वामी चरणावरी भक्ती जडिली कोणे प्रकारे. ते 7व्यात सांगितले. शंकर नामे एक गृहस्थ. होता ब्रह्मसंबंधे ग्रस्त. त्यासी केले दुःख मुक्त. 8व्यात ते कथा. खर्चून या द्रव्य बहुत. त्यांनी बांधिला सुंदर मठ. ते वर्णन समस्त. 9व्यात केलेसे. चिदंबरम दीक्षितांचं वृत्त वर्णिले. दशमाध्यायात. ते ऐकता पुनीत. श्रोते होते सत्यची. 11वा आणि 12वा तैसाचे अध्याय. 13वा. बाळप्पाचा इतिहास बरवा. त्या माझे निरूपला. भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन. तो 14वा अध्याय पूर्ण. सत्तारक भाविका. बसाप्पा तेली सद्भक्त. तो कैसा झाला भाग्यवंत. त्याची कथा गोड बहुत. 15व्यात वर्णिले. हरिभाऊ मराठे गृहस्थ. कैसे झाले स्वामी भक्त. 16-17 यात निश्चित. वृत्त त्यांचे वर्णिले. स्वामी सुतांचा कनिष्ठ बंधू. त्यासी लागला भजन छंदो. जो दादा बुवा प्रसिद्धू. 18व्यात वृत्त त्यांचे. वासुदेव फडकेंची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले. 19व्यात. सारांश रूपे सत्यपै. एक ग्रहस्थ निर्धन. त्यासे आले भाग्यपूर्ण. तेची केले वर्णन. 20व्यात निर्धारे. स्वामी समाधीस्थ झाले. 19व्यात वर्णिले. ग्रंथ प्रयोजन. कविवृत्त निवेदिले. पूर्ण केले स्वामीचरित्र. शके 1819. वसंत ऋतू. चैत्र मास. गुरुवार. वद्य त्रयोदशीस. पूर्ण केला हा ग्रंथ. बळवंत नामे माझा पिता. पार्वती माता पतिव्रता. वंदोनी त्या उभयंता. ग्रंथ समाप्त केलासे. स्वामींनी दिदला हा वर. जो भावे वाचिल हे चरित्र. त्यासी आयुर आरोग्य अपार. संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची वाढो विमल कीर्ती. मुखी वसो सरस्वती. भवसागर तरोनांती. मोक्षपद मिळोत्या. अंगी सर्वदा विनय वसो. वृथाभिमान तो नसो. सर्व विद्यासार गवसो. भक्त श्रेष्ठा लागोने. त्या कारणे ग्रंथ रचिला. जीही प्रसिद्धीस आणिला. त्यासी रक्षावे दयाळा. कृपाघना समर्थ. स्वामीचरित्र सुंदर उद्यान. त्यातील कुसुमे वेचून. सुंदर माळा करून. आला घेऊन विष्णुकवी. आपल्या कंठी तत्काळ. घालोनी चरणी ठेविला भाळ. सदोदित याचा प्रतिपाळ. करावा बाळा आपुले.
इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथासमज सदा परिसोद भाविक भक्त 21वा अध्याय गोढा. श्री स्वामी चरणार्पण मस्तु. शुभम भवतु. इति श्री स्वामीचरित्र सारामृत संपूर्णम. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.